कुट्टी करून झाली आणि कुट्टीमध्ये ऊस आणि मकवान. तर कणस बघा आणि निबर नाही ती अशी कवळे ती कणस, निबर अजिबात नाही ती. तर बघा गाय कशा इकडे यायला लागल्या. त्यांना माहिती आहे वैरण कट केली की मी गेट उघडती आणि ह्यांना आधीवर बांधून घ्यायचं. गेटला आतपणनं पण असं लॉक टाकून दिलंय त्यांनी. तर पराक्रम तर बघा हिजा इथंच उभा राहिली आणि शेण टाकलंय कुंडीवर. आता दुसऱ्या गायला वैरण खाताना वासच येणार ना, असं खोडी करते ते. आणि बघा कशी मनाने जाऊन ही जीच कुंडी आहे ही उभा राहिली, ही पण यायला लागली इकडं कुंडीवर. वासराची नाही ती कुंडी, त्याला नाही एवढं समजत आणखीन. पण ह्या गाय येत्या ना ह्यांना खरंच 4 गाय अशा येत्या की अगदी मनानं कुंडीवर येते त्या. आणि मग ह्यांना असं नुसतं हुकायचं, असं हुक घ्यायचं आणि बांधायचं. कशी जवळ येऊन उभा राहिली. त्यांना अजिबात आणावं लागत नाही, मनाने येऊन उभा राहते त्या. चला की या की, का तुम्हाला नाही खायची वैरण, मनाने येते त्या. मला खूप छान वाटतं बरं का असं गाय मनानं आल्यानंतर. गाय बांधून घेतल्या आणि आता बांधली की वैरण टाकायची. कालवड बांधायची राहिली, पण कालवड एवढी आगाव आहे ना, सापडतच नाही तिला. पळून असं ताणून धरायला लागतं आणि मगच बांधायला लागतं, तर ती पळून जाती. नाहीतर मग कशी पळून गेली लांब, अशी पळती, सापडत नाही. मग गेट उघडलं की परत बाहेर पळती. तर अशी ही खोडपत्री आहे जास्त. आणि मी ना स्कूटीवर वैरण आणते एवढ्या 7 गायींची. 7 गायी आणि 1 कालवड, 1 म्हैस आणि 1 रेडी, अशी 2 बारकी आणि मोठी 8, अशी 10 जनावरं होते ती. तर त्यांची मी गाडीवर वैरण आणते कुटीवर. लांब असलं तर मग मोठी हे असं ट्रॅक्टर ही करतो, पण असं जवळ असलं ना तर मग नाही करत ट्रॅक्टर ही, गाडीवरच आणतो. पेंड वतून घेतली अगोदर ना, म्हणजे वैरणीवरच पेंड टाकते मी, कोरडी भिजवत नाही. आणि त्याच्यावर मग अशी बारली टाकून घेते. एका गायला एवढं 1 किलोच्या पेक्षा पण माझा अंदाज तरी जास्तच होत असेल ही बारली एवढी. पेंड खाऊन झाली ह्यांची, वैरण पण खाऊन झाली. आणि बघा कसं खाते ते बारली, आवडीनं खाते ते. वैरण खाऊन झाली ह्यांची, म्हणजे थोडी थोडी राहिली. ह्याच्यावरच मी पेंड वतून घेतली आणि पेंड वतून घेतल्यावर त्याच्यानंतरच बारली वतली त्याच्यावर. तर आता ह्यांचं वैरण खायचं चालू आहे. माझं स्वच्छता पण झाली, झाडून ती अगोदरच मी काढून घेते आणि नंतर मग गाय बांधून घेते. तर आता ही पण गाय वेळेला झाली, हिला 9वा महिना चालू आहे आणि ही आता आटवायचं चालू आहे. आणि तिकडं ती गाय येली एक 4 ते 5 दिवस झाला आज. तर झालं आता गायींचं सगळं काम आवरून झालं आणि आता वाजलेत 5:45. तर आता धारा काढायलाच यायचं गोट्यात, तोपर्यंत फ्रेश व्हायचं आणि चहा घ्यायचा. आणि मग तोपर्यंत धाराचं पण टायमिंग होतंय. तर चहा ठेवायला लागली मी. आणि चहा तर किती करायचं आहे आपल्याला, तर 1च कप चहा करायचा आहे माझ्या पुरताच. कारण का चहा प्यायला तर कोणच नाही, मी एकटीच आहे. तर 1 कप पाणी टाकलं आणि चहा साखर टाकून घेते. 1 कप चहा उकळायला 2 मिनटं पण लागत नाही ती. तर आपला चहा उकळायला चालू झाला, इकडं तयार झाला. आणि चहा तर बरं का दूध टाकून चहाच घेत नाही, लेमन टी म्हणजेच कोरा चहा.
असा असतो, लिंबू टाकून पण घेते आणि असा साधा पण चहा घेते, पण दूध टाकून चहा कधीच घेत नाही मी, कारण का मला दूधच आवडत नाही. तर 1 मिनिटाचा माझा चहा उकळून तयार झाला. असा माझा कोरा चहा असतो बरं का. तर कुणाला तर अजिबात चहा आवडत नाही आणि बरेच जण पितात पण असा काळा चहा. तर या सगळ्यांनी चहा घ्यायला. सगळी बाहेरची कामं आवरून झाली आणि फ्रेश झाली थोडीशी. कंटाळा येतो असं दिवसभर वैरण ती आणून गाईंचं काम करून. तर मग आता धारा काढायच्या फक्त काम राहिलं, बाकी सगळी कामं आवरून झाली ती. तर थोडंसं चहा घेऊन धाराला गेलं ना एकदम फ्रेश वाटतं आणि मी पण फ्रेश झाली आणि आता चहा घेतल्यावर आणखीन फ्रेश होतं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आबांच्या लाडक्या ताईला. आणि परवा म्हणजे 7 तारखेला ना माझ्या चुलत्याचं प्रथम पुण्यतिथी म्हणजेच प्रथम श्राद्ध आहे. तर मी बघू आता कसा वेळ भेटतो आणि कसं जाणं होतं ती काय माहिती नाही. नियोजन तर करावंच लागणार, कारण का उद्या वैरणीचं जर नियोजन केलं तर परवा दिवशी मला जाता येणार नाही. तर मग गायींचं आपल्या सोडून काहीच करता येत नाही बरं का. तर बघू आता माझं मिस्टरांना विचारून बघते काय म्हणते ती, आणि मी जर गेली ना तर तुम्हाला तिथला व्हिडिओ पण नक्कीच मी शेअर करीन. म्हणजे थोडंसं जेवढं होईल तेवढंच तर करीन मी, बऱ्याच दिवसातनं जाणार आहे. तर बघू, जेवढं होईल तेवढं तर दाखवीन बरं का. आणि असं मोबाईल काढणं, कॅमेरा चालू करणं, व्हिडिओ काढणं असं तर आणखीन पण नाही असं म्हणजे जास्त माणसात जाऊन धाडस होत. तर होता होईल एवढा मी प्रयत्न करीन. आणि माझं व्हिडिओ कसं वाटतं तर ते पण सांगत जावा मी, कारण का परत व्हिडिओ चालू केले तर. आणि पहिलं पण माझं छान व्हिडिओ चालायचं बरं का. माझ्या बरंच व्हिडिओ व्हायरल पण होत होतं माझं. 600-700 व्ह्यूज आलत्या एका व्हिडिओला. तर माझ्या 700 व्ह्यूज आहे त्या. एकदम छान चॅनल चालत होता. पण काय करणार, जर मला त्याचं नंबर जर माहिती असतं ना म्हणजे आय डी आपली, तर मग नसतं चॅनल गेलं. माझ्या चुकीमुळं ती चॅनल गेलं आहे खरं तर आता ती चूक झाली ना ती परत करायची नाही. मग आता सगळं व्यवस्थित करूनच मी चॅनल चालू केला आहे. तर सपोर्ट करा आबांच्या लाडक्या ताईला. असंच प्रेम द्या खूप सारं, आणि खूप सारा आशीर्वाद पण द्या, आणि असंच पुढं न्या. तर सपोर्ट तर राहू द्या, तुमचं सपोर्ट तर असणारच. आणि मला असं विचारते की कशाला मग तू गाय सांभाळती, करू लागायला घरी मिस्टर मुलगा मदत करत नाही ती, किंवा करू लागायला कोण नसतं तर मग एकटी का करती. तर तुम्हाला मी सांगते, आता मी पहिल्या व्हिडिओचंच माझ्यासारखं लक्षात येतं आहे. तर आता ती सोडूनच द्यायचं, नवीनच चॅनल म्हणायचं आणि नवीनच सगळं विषय सांगायचं. तर आम्ही लहानपणापासून ना गायींवरच मोठं झालो. आमच्या आईने गायी सांभाळलेल्या आणि त्याच्यावरच आम्ही मोठं झालो. तर मला खरंच एवढा माझा जीव आहे ना त्या गायींवर. मला गायींना सोडून कुठंही जा वाटत नाही. म्हणजे त्यांचं 2 टायमिंगचं खाणं पिणं, वैरण काढीस, धारा सगळं व्यवस्थित झालं ना मग कुठं जावं, मग काही टेन्शन नाही. पण असं सोडून आणि त्यांना असं उपाशी पुटी किंवा असं वैरणीची हाय गाय असं मला अजिबात चालत नाही. तर मी तसं करतच नाही कधी. सगळं व्यवस्थित करून मग जाण्याचा प्रयत्न करते. तर मला आवड आहे म्हणून मी ती आवड माझी जपती. आणि आपण त्यांच्या जीवावरच खातो पितो, सगळी आयुष्य आराम आपली त्यांच्या जीवावरच असते. तर आता ही जी मोबाईल आणलाय ना, ही मोबाईल पण त्यांच्या जीवावर घेतलाय, कारण का त्यांच्याच दुधाच्या पैशावर मी हप्ता भरती. तर मग त्यांना तर आपण सांभाळच पाहिजे, तरच ते आपल्याला सांभाळणार. आपण नाही त्यांना सांभाळलं तर त्या कशा काय आपल्याला सांभाळणार, असं मला तर वाटतं. आणि व्यवस्थित सांभाळणं होत असलं तरच सांभाळाव्या गायी, नाही तर सांभाळू नये, कारण का त्यांचं हाल आपल्या दारात नको. तर चला, व्हिडिओ पण खूप मोठा होतोय आणि करा सपोर्ट. असंच प्रेम राहू द्या.
आणि खूप सारे आशीर्वाद द्या आणि बघू व्हिडिओ दररोज टाकण्याचा मी प्रयत्न करते. चूक बोध होत असेल ती पण मला सांगत जावा. नवीन असल्यामुळं एवढं काय नाही जास्त जमत, तरी पण प्रयत्न करत असते मी करण्याचा. तर चला, अंधार पडायच्या अगोदर जर धाराचं रुटीन जमलं तर दाखवीन तुम्हाला. पण धाराच्या वेळेस कसं असतं, लय गडबड असते आणि मग धाराचं नाही दाखवता येत. कारण का डेअरीचं पण टायमिंग्स 8:25चं आहे. 8:25ला वरनंच ती मशीन बंद करून टाकते, नेट बंद करून टाकते ती. मग 8:25च्या आत संध्याकाळी होतं पण सकाळी नाही होत. तर 8:25च्या आत सगळं झालं पाहिजे. धारा आणि दूध घेऊन डाटावर पाठवून चिठ्ठी ड्रायव्हरची काढून असं सगळं झालं पाहिजे. तर मग एवढं मला एकटीला काय उरकत नाही. मग त्यामुळे मी व्हिडिओच्या नादाला लागत नाही. व्हिडिओ काढायचा म्हणजे मग वेळ जातो आणि आपल्यापाशी वेळ खरंच खूप कमी असतो बरं का. तर चला, पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ.